नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण यशाची परिक्रमा मधील तिसरा चॅप्टर महाराष्ट्रातील जे काही चालू घडामोडी झालेल्या आहेत मार्च 2026मध्ये त्या पाहूया. श्री गुरु तेग बहादूर यांचा 350वा शहीदी समागम. हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350वा शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई, ठाणे येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभाग व हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर साहब जी यांचा 350वा शहीदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी आणि इतर सर्व समाजाच्या संयुक्त विद्यमानाने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री तेग बहादूर जे त्यांचा जन्म 1 एप्रिल 1621 अमृतसर येथील झाला. ते 6वे गुरु होते. कितवे? 6वे. ते मूळ नाव त्यागमल. त्यांचे मूळ नाव काय होते? त्यागमल. पुढची चालू घडामोड पाहूया. राज्यातील 29 महानगरपालिकेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात मुंबई महानगरपालिकेची 2026मधील जो काही भाजप एकूण सीट किती? 89, शिवसेना ठाकरे गट 65, शिवसेना 29, काँग्रेस 24, MIM 8, मनसे 6, राष्ट्रवादी 3, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 आणि इतर 2 एकूण 227 जागा विजय मिळवला. बाकी सर्व महानगरपालिकेचे तुम्ही यात पाहून घ्या. महिमा संस्थेची स्थापना केली. महिमा नेमकी काय संस्था पाहूया. जगभरातील विविध देशातील रोजगारासंबंधित समन्वय आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था निश्चित करण्यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली. तिला आता मुदतवाढ देण्यात आली. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 30 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार समिती गठीत करण्यात निर्णय घेण्यात आला होता. या समितीचा कार्यकाळ 5 जानेवारीपासून 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्रिभाषा धोरण समिती कोणाच्या? अध्यक्ष कोण होते? डॉक्टर नरेंद्र जाधव. पुढची चालू घडामोड आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे लोकार्पण हे कुठे आहे? नवी मुंबई येथे, तळोदा येथे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कुठं? नवी मुंबईतील तळोदा. भारतातील पहिले. आणि सुरुवात कोणाच्या वतीने केली? महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीनं. या अकॅडमीचं जे उद्घाटन आहे भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाली. पुढची चालू घडामोड महत्त्वाची लक्षात ठेवा. नवी दिल्लीतील महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत पहिले भरलेलं आहे. लक्षात ठेवा. प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्य रक्षक महाराणी ताराराणी यांच्या शौर्याचा वारसा जतन करण्यासाठी सरहद पुणे आणि महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने 7 आणि 8 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे पहिले अखिल भारतीय मराठी महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. महत्त्वाची चालू घडामोड आहे, लक्षात ठेवा. याला
दिवसाच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सागरी मंडळ अव्वल आलेलं आहे. सागरी मंडळ काय अव्वल आलेलं आहे. आता पुढील महत्त्वाची चालू घडामोड पाहूया. वाशिम वैद्यकीय महाविद्यालयात संत सेवालाल महाराजांचे नामकरण. वाशिममधील जे काही वैद्यकीय महाविद्यालय आहे त्याला संत सेवालाल महाराजांचं नामकरण देण्यात आलेलं आहे. धन्यवाद. हा चॅप्टर आपला इथे संपतो. पुढचा चॅप्टर आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया.